नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत आणि ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये। आज आपण चविष्ट चमचमीत सोप्या पद्धतीने भरली वांगी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही भरली वांगी 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात, त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी उत्तम। कोणी भरली वांगी बोलतं तर कोणी भरलेले वांग बोलतं तर कोण मसाला वांग किंवा तेल वांग सुद्धा बोलतात। ही भरली वांगी ज्वारीची किंवा बाजरीची गरमागरम भाकरी, सलाड सोबत झणझणीत मिरचीचा ठेचा एक नंबर लागते। अगदी 5 स्टार हॉटेलमधील जेवण सुद्धा फिके पडेल एवढ्या अप्रतिम चवीची लागतात। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करू। रेसिपी नेहमीप्रमाणेच बारीक सारीक टिप्सने परिपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। छोट्या आकाराची काटेरी 6 वांगी घेतलेले, वजनी म्हणाल तर पाव किलो आहेत आणि 2 व्यक्तींसाठी मी ही रेसिपी बनवते। वांगी धुवून प्रथम काटे काढून घेतले आणि मग त्याचे अशा प्रकारे काप करून घेतले। किडलेला आहे की नाही हे चेक करायचं। इतर साहित्य पाहू। वांगी कापून घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे, त्याच वाटीने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, सुक्या खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे खमंग भाजून घेतलेले आहेत। तसेच 1 गड्डी लसूण सोलून घेतलाय, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, त्यानंतर कढीपत्त्याची पानं। मिक्सरच्या छोट्या भांड्यात खमंग भाजून घेतलेले 1 वाटी शेंगदाणे टाकले, शेंगदाणे गार झालेले आहेत। त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप, जिरे, लसूण टाकून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं, फार बारीक वाटायचं नाही। एका ताटात हा मसाला वाटलेला काढून घेतला, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे मसाला हा एकजीव होतो। हा सर्व मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मसाला वांग्यातून बाहेर पडत नाही। आता वांगी घेऊन अशा प्रकारे मसाला भरायचा आहे। मसाला भरताना असा मुठीने घट्ट बंद करायचा, म्हणजे वांग्यातील मसाला तेलामध्ये सुटत नाही किंवा वांग तेलामध्ये सुटत नाही। तर अशा प्रकारे सर्व वांगी व्यवस्थितपणे दाबून भरून घेतलेले आहेत। तुमच्याकडे कमी वेळ असेल तर आधी हा कोरडा मसाला करून ठेवू शकता आणि ऐन वेळेला वांगी कापून मसाला वांगी भरू शकता। मध्यम गॅसवरती कढई ठेवलेली आणि कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। तेल वांगी किंवा मसाला वांग्याला तेल थोडं जास्त लागतं। त्यानंतर मोहरी टाकली। सुरुवातीला मोहरी टाकायची आणि मग जिरे टाकायचे। जिरे मोहरी छानपैकी तडतडली की मी कढीपत्त्याची पाने टाकली आणि त्यानंतर एक एक करून मसाला वांग टाकायचे किंवा भरलेलं वांग टाकायचे आणि गॅस हा स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती 2 मिनिट वांगी ही डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। वांगी चारी बाजूने भाजल्यानंतर उरलेला मसाला आहे तो टाकायचा आणि पुन्हा थोडा वेळ परतायचं। गरजेनुसार पाणी टाकून झाकण लावून 10 मिनिट स्लो गॅसवरती शिजू द्यायचं। स्लो गॅसवरती शिजल्यामुळे भाजी ही चविष्ट लागते, तसंच भाजी करपत नाही। 3-4 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलं आणि पुन्हा वांगी आहेत ती व्यवस्थितपणे ढवळून घेतली, म्हणजे खालीवर करून घेतली, म्हणजे वांगी करपत नाहीत किंवा मसाला करपत नाही। तर अशा प्रकारे अगदी 10 मिनिटातच आपली मसाला वांगी तयार झालेली आहेत। कोणत्याही प्रकारची गरमागरम भाकरी, चपाती, पुरी, भात कशाही सोबत एक नंबर लागते। रेसिपी जर खरंच आवडली असेल तर एकदा तरी याप्रमाणे करून बघा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।